हॅलो एव्हरीवन, आज आपण गुढीपाडव्याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात। गुढीपाडवा म्हणजे काय? गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे। हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेच्या दिवशी साजरा केला जातो। गुढीपाडव्याचे महत्त्व काय आहे? या दिवशी नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे। शेतकऱ्यांसाठी हा नवीन हंगामाचा प्रारंभ असतो। घरात सुख, समृद्धी आणि विजय येण्यासाठी गुढी उभारली जाते। गुढीपाडव्याच्या कथा जाणून घेऊयात। भगवान रामांचा अयोध्येत विजय प्रवेश। रामांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत परतले तेव्हा लोकांनी गुढी उभारून आनंद साजरा केला। कथा दुसरी, शालिवाहन राजांचा विजय। शालिवाहन राजाने शत्रूवर विजय मिळवला, त्याचे प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते। कथा तिसरी, ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली। या दिवशी सृष्टीची निर्मिती सुरू झाली। गुढी कशी उभारतात तर एक लांब कळक बांबूचा घेतात, त्यावर रेशमी वस्त्र म्हणजे साडी बांधतात व त्यावर तांब्याचा किंवा चांदीचा कलश ठेवतात। त्यामध्ये आंब्याची पाने, चाफ्याच्या फुलांचा हार, कडुलिंबाची पाने, साखरेचा हार म्हणजेच घाटी लावतात। गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी घराच्या दारात उभी करतात। ही गुढी विजय आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे। या दिवशी पुरणपोळी बनवून त्याचा नैवेद्य गुढीला दाखवला जातो। तसेच कडुलिंब आणि गुळ यांचे मिश्रण म्हणजे जीवनातील सुख दुःख दर्शविते। गुढीपाडवा म्हणजेच विजयाचा ध्वज। या दिवशी नवीन काम करणे अत्यंत शुभ असते। गुढी घरात सकारात्मक ऊर्जा आणते। गुढीवर तांब्या म्हणजे कलश उलटा का ठेवतात? नंबर 1, विजयाचं प्रतीक आहे। गुढी म्हणजे विजय ध्वज। तांब्या कलश उलटा ठेवणे म्हणजे शत्रूवर मिळालेला विजय आणि अभिमानाने उभारलेला ध्वज आहे। नंबर 2, सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी। उलटा कलश हा ऊर्जा खाली घरात येण्याचा मार्ग आहे। यामुळे घरात शांती, सुख आणि समृद्धी येते। नंबर 3, संरक्षणाचं चिन्ह। कलश हे देवतांचं प्रतीक आहे। उलटा ठेवलेला कलश म्हणजे वाईट शक्तींना दूर ठेवणारा कवच आहे। नंबर 4, पूर्णत्व आणि समृद्धी। कलश म्हणजे पूर्णता आणि भरभराट। उलटा ठेवणे म्हणजे ही समृद्धी आपल्या घरात ओसंडून व्हावं असा अर्थ आहे। गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक दिवस आहे। म्हणजे काय तर हा दिवस इतका शुभ असतो की या दिवशी कोणताही शुभ कार्य करण्यासाठी शुभ मुहूर्त पाहण्याची गरज नसते। अशा दिवसांना 3.5 मुहूर्त म्हणतात। तर 3.5 मुहूर्त कोणते? तर पहिला 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे गुढीपाडवा, दुसरा आहे दिवाळीचा पाडवा म्हणजेच बळीप्रतिपदा, तिसरा आहे अक्षय तृतीया आणि चौथा आहे विजयादशमी। हा अर्धा मुहूर्त मानला जातो। गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवशी कोणतेही काम सुरू करायला मुहूर्त पाहावा लागत नाही। तुम्हाला जर ही गुढीपाडव्याची माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।